सैराटमध्ये तुम्ही मला पाहिलं असेल ते दोघे माहिती काय आणि या फिल्मबद्दल आता मी थोडी माहिती देतो की या फिल्ममध्ये मी अनिल नावाचं कॅरेक्टर करतोय. मी तानाजी आणि आमचा जो मेन लीड आहे गणेश त्याचे आम्ही मित्र दाखवतो. आणि येत्या 9 जूनला आमची फिल्म येते. तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जेवढं आमच्या न्यूज जेव्हा लावता येतील तेवढा लावण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला मदत करा. आमची फिल्म तुमच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. 9 जूनला प्रदर्शन होईल. हां, नमस्कार, मी तानाजी. ह्या सिनेमात मी दाद्या नावाचं पात्र साकारतोय आणि जो आमचा लीड आहे गणेश, त्याचे 3 मित्र असतात, दाद्या आणि बाळ. त्यातला ते दाद्या आहे. आणि ही काही गावातली पोरं आहेत. गावातल्या काही गोष्टी असतील, मग काय मजेशीर काही गोष्टी असतील, काय कांड करणं असेल, चोऱ्यापासून माऱ्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टी पोरं करते ती. त्याचबरोबर अशी पुढं गोष्ट जाते आणि त्याचबरोबर UPSC MPSC ह्या पण संदर्भाची गोष्ट बोलते आपली. तर ही गोष्ट आपल्याला 9 जूनला जी काय मी बोलतोय 9 जूनला क्लिअर होतो. म्हणजे गोष्ट कशा संदर्भात आहे, कुठून कशी वळण घेतली, तर 9 जूनला जाऊन बघावं अशी आशा बाळगतो आणि तुम्हाला आवडेल. नमस्कार, मी गोवर्धन बोलताडे. मुसंडी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता. मुसंडी हा चित्रपट आम्ही खूप एक चांगली कन्सेप्ट घेऊन एक आपल्या राज्यातील किंवा आपल्या देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चांगली कन्सेप्ट घेऊन आलो आहे. मुसंडीचा अर्थ म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. असाच एक प्रयत्न MPSC आणि UPSC करणारी मुलं, एक आपण अधिकारी होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून तरी मुसंडी आपण मारू हे स्वप्न मनाशी धरून ते अभ्यास करत असतात. परंतु अभ्यासाचा कार्यकाळ किंवा म्हणजे परीक्षा जरी वर्षाला असल्या तरी त्यातून सक्सेस होणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी असते. अनसक्सेस मुलांची संख्या खूप मोठी असते. आणि अनसक्सेस मुलं हे शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतात, सुसाईड करू शकतात किंवा ते कुठल्याच काही कामाचे राहत नाहीत. त्यांना गावातली लोक व्यवस्थित म्हणजे बोलत नाहीत. आईवडील पण त्यांना म्हणजे असं व्यवस्थित बोलत नाहीत. म्हणजे हे सगळं कशासाठी होतं तर त्यांनी एक अधिकारी होण्याचं स्वप्न बघत बघत मी अधिकारीच झालोय हे ह्या पद्धतीने ते वागलेले असतात. तर मी या चित्रपटातून हेच सांगतो की तुम्ही अधिकारी होण्याचं स्वप्न बघा किंवा आणखी देशातील काही वेगवेगळी पदं असतील म्हणजे ते होण्याचं स्वप्न बघा. त्या स्वप्नांसाठी तुम्ही शिका. पण जर नाही ते सक्सेस झाले तर तुम्ही त्या शिक्षणाचा किंवा त्या अभ्यासाचा किंवा तो त्याचा जो ते विषयात तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा तुम्ही इकडे उद्योग व्यवसाय किंवा जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही वापर केला तर निश्चित तुम्ही कुठंतरी मुसंडी मारणार. कारण मी सांगत नाही की तुम्ही अभ्यास केल्यानंतर किंवा आमचा चित्रपट बघितल्यानंतर MPSC UPSC करणारी सगळीच मुलं अधिकारी होतील. कारण तिथं हे प्रत्येकाला माहिती जागा लिमिटेड असतं. पण तिथं जरी मुसंडी नाही मारली तरी त्याच्यापेक्षा मोठी मुसंडी तिकडं इतर क्षेत्रामध्ये मारू शकतं. त्याच्यावरती हा चित्रपट आहे आणि खूप चांगला चित्रपट आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून संपूर्ण राज्यभर या चित्रपटाचं प्रमोशनसाठी पूर्ण टीम फिरत आहोत. परंतु काही कारणास्तव आज आम्ही मुसंडी चित्रपटाची जी आमची डेट होती रिलीजची 26 मे 2023 तर थोडी तांत्रिक म्हणता येणार नाही. परंतु MPSC किंवा UPSC आपण जो मेन टार्गेट विषय आहे या चित्रपटाचा जो फाउंडेशन आहे तर त्याच मुलांच्या परीक्षा ह्या मे एंडिंग आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आहेत. आणि आपण ज्यांच्यावरती हा विषय करतो त्यांच्या परीक्षा असल्यामुळं त्या मुलांना कदाचित हा चित्रपट थिएटरपर्यंत जाऊन पाहता येणार नाही. आणि जर त्यांनी नाही पाहिला तर बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे तिथं अपयशाचा सामना करावा लागेल म्हणजे आम्हालाच. कारण विद्यार्थी संघटना असतील किंवा काही अधिकारी असतील या सर्व स्तरातून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही ज्यांच्यासाठी केले कमीत कमी ती सगळी लोक तुमचा चित्रपट पाहण्यासाठी जातील, त्यांचे पालक जातील. म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही तारखेमध्ये काहीतरी चेंज करा. कारण ह्या सगळ्यांचं ऐकून आम्ही 26 ऐवजी 9 जून 2023 ही तारीख आम्ही डिक्लेअर करतो. म्हणजे तुम्ही शक्यतो ह्या गोष्टीचा उल्लेख करा की कारण आम्ही खूप मार्केटिंग केलेलं आहे, तळागाळापर्यंत पोहोचलेलो 26 मेच्या माध्यमातून. आणि आम्ही खूप ठिकठिकाणी मोठमोठे होर्डिंग लावले, वेगवेगळ्या माध्यमातून खूप मार्केटिंग केले. त्यामुळे आमचा विषय निश्चितच सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. परंतु आमची जी आज तारीख चेंज झाली आणि विशेष म्हणजे ती आज नाशिकमध्ये जस्ट आत्ता ती तारीख चेंज केली आणि आपली पहिली प्रेस आहे. त्यामुळे ही प्रेस खूप ताकदीची किंवा तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागणार. कारण आमची
विनंती आहे, कारण आम्ही संपूर्ण राज्यात खूप प्रेस निश्चित अगदी निश्चित. आता आम्हाला ते छोट्या पुढारी जो आहे त्याच्याकडे वळायचं आहे. काय तुझी भूमिका आहे, तू काय सांगशील आम्हाला? नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा थोडं पुढारी. आम्ही सगळे घाबरून गेलो. आवाजाला थोडे घाबरत आहे. व्हेरी गुड. घाबरू आता नका. काय करणार आता तुम्ही? एवढे मोठे पुढारी असतात थोडंसं. नाही, पुढारी आम्ही तुमच्यामुळे आहोत. वा. हो. तर प्रथमतः मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. यो जो मुसंडी सिनेमा आहे आमचा 9 जूनला प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात. तर रसिक मायबापांना प्रथम विनंती करेन, जवळच्या थिएटरगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पहा. आणि मी या सिनेमात मुसंडी सिनेमात घनश्यामच नाव आहे माझं आणि एक वेगळं कॅरेक्टर करतोय. आगळं वेगळं पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला चांगल्या भावना दाटून येतील. कारण त्याचा विषय असा आहे की आज राज्यात माझ्यासारखी मुलं आहेत ज्यांना उंची कमी आहे. मग समाज त्यांना कुठल्या नजरेने बघतो, आई वडिलांची स्वप्न कशी असतात आणि आपण जन्माला येताना आपल्या हातात नसतंय, पण स्वप्न साकार करण्यासाठी किती धडपड करावं लागते आणि समाजापुढं शिक्षण क्षेत्रात किती कसोटीने आणि मेहनतीने शिक्षण घेऊन पुढे यावं लागतंय. अपयश आलं तरी या अपयशी आपण यशाची पहिली पायरी म्हणतो. खचून न जाता आपण पुन्हा लढायचं आणि पुन्हा संघर्ष करायचा. बरंच काही माझ्या सिनेमामध्ये शिवाजी सरांनी, गोवर्धन आबांनी मला सिनेमा करण्याची प्रथम संधी दिली. मला कॅमेरा माहीत नव्हता. तुमच्यासमोर म्हणजे बोलायचं म्हणल्यावर खूप सोपं आहे, पण कॅमेऱ्यात सिनेमाच्या मागं करताना सिनेमा करताना खूप अडचणी येतात. त्या पुन्हा त्याच्यातून सावरून उभं राहायचं आहे. तर खूप मेहनत घेतलेली आमच्या टीमने. बबन PM गायत्री मॅडम आहे, सूरज चव्हाण आहेत, पुन्हा तानाजी सर आहेत, अरबाज सर आहेत, रोहन पाटील आहेत. सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेऊन हा सिनेमा बनवला आहे. तर सगळ्या प्रेक्षक मायबापांना विनंती करेन, आमचा सिनेमा पहा. माझं कॅरेक्टर भरपूर सांगण्यासारखं आहे, एक वेगळं आहे. माझ्याकडे पाहिल्याच्या नंतर कॅरेक्टरमध्ये सगळ्यांना एक वाटेल की मुसंडी मारावा. मुसंडी पाहिल्यानंतर प्रत्येकजण मुसंडी मारेल आणि उद्याचं भविष्य काय असतं हे मुसंडी सिनेमा पाहिल्यावर नक्कीच कळेल. मुसंडी पाहिल्याच्या नंतर सगळी ऊर्जा आणि सगळी एक म्हणजे यश आलेले अपयश आलेले मुलं काय म्हणतात, खचून नाही जायचं. मुसंडीचा जसा संघर्ष दाखवला आहे तसा आपण संघर्ष करायचा. आणि विनोद बी सगळे कॉमेडी विनोद आहे, सगळं दाखवलेलं आहे आणि बोलण्यासारखं भरपूर काय आहे. पण सगळं सांगत बसलो तर तुम्ही म्हणता 9 जूनला जायचं काय थिएटरमध्ये. या कलाकारांनी इथं सिनेमा सांगितला आहे. तर तुम्हाला सर्वांना पत्रकारांना विनंती करतो की आम्हाला जनतेपर्यंत पोहोचता येणार नाही तळागाळापर्यंत मीडियाने जसं आमची 5 वर्षापूर्वी दखल घेतली होती तसंच आमच्या मुसंडी सिनेमाची सुद्धा दखल घ्यावी. आणि आवर्जून एक सांगेन की 5 वर्षापूर्वी मी सगळ्या जनतेला म्हणायचो मी कलेक्टर झालो होणार आहे, मी कलेक्टर होणार आहे. पण मुसंडी सिनेमात हे सुद्धा लॉजिक पाहायला मिळणार आहे. मी कलेक्टर झालोय का नाही, का पास झालोय का दुसरंच काही करतोय, हे सगळं एक गुपित राहणार आहे. तर 9 जूनला जवळच्या थिएटरगृहात जाऊन चित्रपटाच्या माध्यमातून तो एक मुसंडी मारले पाहिजे, निश्चित आहे, खरी गोष्ट आहे. हो. या लोकांना मागे टाकून तू मुसंडी मारली. गायत्री, तू काय सांगते, तुझा अनुभव कसा आहे आजच्या चित्रपटात? या चित्रपटामध्ये मी पहिल्यांदाच या टीमसोबत काम केलंय. Yes, तर yes, yes. खूप उत्तम टीम आहे, खूप कॉपरेटिव्ह आहे आणि हा पूर्णपणे कन्सेप्टच वेगळा आहे या स्टोरीचा. आणि या स्टोरीमध्ये माझ्या पात्राचं नाव राधा असं आहे. तर राधाची जर्नी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी गावापासून ते शहरापर्यंतची जर्नी आहे. एकंदरीत अनुभव फारच छान होता, कारण की ह्या संपूर्ण टीम फॅमिली झाली आणि सोबतच जेव्हा शूटच्या दरम्यान काही मुलं आमच्यासोबत होते, स्टुडंट्स होते. सो ते पण काही त्यातले 2 जण UPSCसाठी तयारी करत होते, MPSCसाठी तयारी करत होते. सो त्या दरम्यान कळालं की नक्की हा अभ्यासक्रम कसा असतो किंवा हा किती वास्ट आहे अभ्यासक्रम. हे पद जे आत्तापर्यंत ऐकलेलं आहे की फार जास्त वास्ट आहे आणि फार अवघड आहे. तर हे सगळं त्या दरम्यान समजलं. फार धमाल मजा मस्ती आली, खूप शिकायला मिळालं बेसिकली UPSC आणि MPSC बद्दल. ऐकलेली गोष्ट फक्त आतुरता असते आणि एखादी गोष्ट समजल्यानंतर वाटते की अच्छा हे इतकं छान आहे. खूप जास्त रिस्पेक्ट वाटलं मुलांच्या बाबतीत. म्हणजे जे लोक जे पण स्टुडंट्स आहेत जे फेल होत असतील किंवा जे सक्सेस होत असतील, आज आपण फेलियर्सकडे कदाचित पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो किंवा अरे फेल झाले 2-3 मार्काने फेल झालं असं आपण बऱ्याचदा आपण म्हणतो की एवढी टक्केवारी होती तर पास कसं नाही होत आलं. पण जेव्हा अभ्यासक्रम आणि त्या पूर्ण गोष्टीचा
अंदाज आला तेव्हा कळालं की अरे फेल होणं पण जिकिरीच आहे, हे पास झाल्यासारखंच आहे. सो येस, खूप जास्त रिस्पेक्ट असते मुलांसाठी, आधीही होता नो डाऊट, पण आता जास्त आदर वाढला. त्यांचा स्ट्रगल, त्यांचं बाय चॉईस त्यांनी हे निवडलेलं आहे. लागलेलं कोणी काम करत असताना तो पिक्चर मध्ये डायरेक्ट कन्वर्ट झाला. मला सरांनी, शिवाजी सरांनी कॉल केला आणि भीमा सरांचे आभारी मानतो की त्यांनी मला एक मोठा रोल दिला असे. आणि माझ्या बाला नावाचं कॅरेक्टर कॉमेडी दहशत करणारच कॅरेक्टर आहे माझं. आणि थिएटरला गेल्या बघतानाच 9 मेला खतरनाक 9 जूनला MPSCचा विषय घेऊन तुम्ही हा चित्रपट अतिशय चांगला विषय तुम्ही निवडला आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या विषयाकडे वळणारे जे विद्यार्थी आहेत नवीन नवीन, त्यांना तुम्ही याच्यामध्ये चांगला संदेश दिला आहे. तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांच्याशी काही तुम्ही संपर्क साधला का? अशा पद्धतीचा आम्ही विषय घेतो आहे, त्यांचं काही तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्याच्यानंतर राज्यातील आपल्या काही असे टॉप IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील, काही रिटायर्ड अधिकारी असतील, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी ती स्टोरी रायटिंग केली. कारण बाकीचं चित्रपटातलं सगळं लिखाण मी केलेलं आहे, पण जे काही MPSC आणि UPSC वरती काही त्यात विधान आहेत किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, हे मात्र मी एकदम रिटायर्ड अधिकारी असतील किंवा ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मी तो साठा एकत्र जमा केला आणि आमच्या फिल्मी स्टाईलने त्याला मांडण्यात आलं. कारण एकदम काय होतं की आज जर आपण फक्त म्हटलं की MPSC UPSC म्हणजे सगळ्यांना वाटतं चला काहीतरी सोशल संदेश असेल, कशाला त्याच्याकडे बघायचं, परंतु आम्ही हा जरी एक छोटासा संदेश असला तरी हा एक खूप मोठ्या आजारावरती केलेला उपचार आहे. आणि खरंच राज्यातील सगळ्या मुलांनी म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षण असू द्या आणि त्यांच्या पालकांनी हे एक औषध म्हणून ह्या मुसंडी चित्रपटाकडे पाहिलं पाहिजे. आणि आज आपले आईवडील, प्रत्येक विद्यार्थ्याचे आईवडील कष्ट करतात, रात्रंदिवस काम करतात की आपल्या मुलांना घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. तर मी एवढंच सांगेन आपल्या राज्यातील जनतेला की तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता आपल्या आपल्या मुलांना घडवण्यासाठी. तर आमची एकच इच्छा आहे की तुम्ही फक्त 2 तास द्या. जो आमचा चित्रपट 2 तासाचा आहे, तो चित्रपट तुम्ही तुमच्या मुलांना एकत्र घेऊन बघा. निश्चित तुमच्या मुलांना तुम्ही जे काही तुमच्या अपेक्षा आहेत त्या मुलं मुसंडी पाहिल्यानंतर हाच विषय घेऊन तुम्हाला चित्रपट काढण्याचा तुमचा मानस होता, असा या विषयावरती अधिकार तुम्हाला असं काही अनुभव, काही विचार होते का तुमच्यामध्ये? असं काही आहे या विषयावरतीच आपण घ्यायचा. मी एक लेखक असल्यामुळे, जसं तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला एक कुठं काय गोष्ट घडती ते तुम्ही लगेच उचललं जातं. तुम्ही पत्रकार असल्यामुळे ते पेपरमधून, मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. मी पण एक लेखक आहे, परंतु मी चित्रपटाचा लेखक आहे. त्यामुळे मी कुठंतरी असं काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याला दाखवायचं म्हणून आम्ही सारखं शोधत असतो. आणि तेच शोधत असताना मला एक जाणवलं की आपल्या राज्यातून MPSC सारखी परीक्षा आहे, UPSC सारखी परीक्षा आहे, हे सर्वसाधारण कुटुंबातली मुलं पण त्याच्यामध्ये सक्सेस झालेत, काही अनसक्सेस होतात. परंतु सरासरी विचार केला तर MPSCला खूप गरीब वर्गातली मुलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. की बऱ्याच मुलांना असं वाटतं की चला नशिबात असेल तर होईल, काहीतरी होईल, म्हणजे आपल्याला ते जमते की नाही जमते ह्याचा विचारच करत नाही आणि ते डायरेक्ट तिथं अभ्यास करतात. आणि ह्या अभ्यासाला काही कुठं असं CET सारख्या वगैरे काही त्याला अगोदर परीक्षा नाहीत, त्याच्यामुळे कुणी पण त्याच्यात अभ्यास करू शकतं आणि MPSCची परीक्षा देऊ शकतं. तानाजी, नागराज मंजुळे अण्णा आणि गोवर्धन अण्णा दोघांमधलं काय डिफरन्स काम करतात? शेवटचा अण्णाबरोबर पहिल्यांदाच पहिली फिल्म अण्णांनी मला दिली आणि 7-8 फिल्म नंतर आबांबरोबर फिल्म करतोय. मग दोन्ही लोक वेगवेगळे आहेत, वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत. तर अण्णाबरोबर पण खूप मजा आली आणि आता ह्यांच्याबरोबर नवीन चित्रपट करतो, ह्यांच्याबरोबर खूप मजा येते. MPSC UPSC आता मुलांनी तुमचा चित्रपट पाहिल्यानंतर MPSC UPSC परीक्षा द्यावी की नाही? नाही, त्याच्यातून मी 100% सांगितलं, कारण आजपर्यंत हे कुणीच सांगितलं नाही. कारण MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना जरी कुणी मार्गदर्शन करायला आलं तरी त्यांना सांगतात की तुम्ही हे प्लॅनमध्ये MPSC UPSC करत असता. पाहिल्यानंतरच त्या मुलांचे आईवडील असतील किंवा स्वतः मुलं असतील ते ठरवतील. आणि हा चित्रपट पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचं फ्युचर काय असणार आहे, त्यांचं करिअर काय असणार आहे हे त्यांना माहिती पडेल. आणि त्यांच्या लाईफसाठी 100% जरी फायदा नाही झाला तरी एक 10-20% तरी फायदा होईल. आणि लाईफमध्ये मुसंडी कशी मारायची ही मुसंडी पाहिल्यानंतर नक्कीच कळेल. कारण प्रत्येक जणांना असं वाटतं की माझा सिनेमा आहे खूप चांगला आहे, पण मुसंडी खरोखरच उपयुक्त आहे, औषध आहे एक. आणि त्याचा
फरक पडेलच नक्की. लेखक म्हणून तुमचं काय अनालिसिस आहे? म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी MPSC किती मुलं देतात, UPSC किती देतात, हे अनालिसिस तुम्ही केलंय का? म्हणजे का तुम्ही हा विषय निवडला, त्याच्यामागचं काय लॉजिक आहे? म्हणजे ठीक आहे, विषय म्हणून तो योग्यच आहे, कारण तरुण आहे आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमचं अनालिसिस काही केलंय का? केलेलं आहे, म्हणजे मी काही स्वतः पण केलेलं आहे, काही मार्गदर्शन पण घेतलेलं आहे. आणि कमीत कमी म्हणजे कदाचित तो आकडा सगळ्यांपर्यंत माहीत नसतो, पण आम्ही एक जो सर्वे करत असताना आम्हाला लक्षात आलं की 10वी पास आउट नंतर MPSC आणि UPSCकडे बऱ्याच मुलांचा कल आहे. पहिल्या काळामध्ये काय व्हायचं, ग्रॅज्युएशन व्हायचं, ग्रॅज्युएशन नंतर मुलं MPSC UPSCकडे वळायची. परंतु आत्ताची मुलं खूप ॲडव्हान्समध्ये 10वी नंतरच अभ्यासाकडे वळत आहेत, म्हणजे MPSC UPSCच्या. आणि मेन मला जास्त तर मी सांगणार नाही, परंतु 10वी ते MPSCचा एज बाद होईपर्यंत साधारण 35 वर्षाचा कार्यकाळ, म्हणजे 35व्या वर्षापर्यंत साधारण मुलं अभ्यास करतात. म्हणजे वय वर्ष 16 ते 35, म्हणजे जवळपास 14 ते 15 वर्ष मुलं या परीक्षांचा अभ्यास करतात. आणि एवढा अभ्यास करून जर तो मुलगा अनसक्सेस झाला तर तो आयुष्यात एवढा म्हणजे पश्चाताप होतो की मी का जन्माला आलो. माझ्याबरोबरचा एक विद्यार्थी तहसीलदार झाला, मी आज काहीच नाही. आणि ह्या टेन्शनमध्ये मुलं बरीच आत्महत्या करतात, बऱ्याच मुलांना वेळ लागतं. आणि काही मुलं आहेत जे पहिल्यापासूनच काही जसं मुसंडीत आम्ही काही गोष्टी दाखवल्यात त्या पद्धतीने जाणारी काही मुलं आहेत, तर ती मुलं आज सक्सेस आहेत. आणि खऱ्या अर्थाने ह्यांनी जसं मगाशी विचारलं की मी तर, आणि शिवाजींनी सांगितलं की आपले डिरेक्टर येते चित्रपटाचे, तर खरंच म्हणजे मी एक बिझनेस म्हणून नाही, तर राज्यातली जी मुलं आहेत ह्या सगळ्या मुलांसाठी ना एक वरदान ठरणार आहे हा चित्रपट. म्हणजे यातून प्रत्येक मुलगा एक सक्सेस घेऊन जाणार आहे. मी म्हणत नाही की MPSC UPSCतूनच सक्सेस मिळेल, पण वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामधून. आणि प्रत्येक प्लॅन A B तर मी नाही सांगू शकतो. मी तर पिक्चरमधून दाखवलंय का नाही दाखवली जनता बघत. पण माझं एक मत आहे, तुम्हाला पटेल तर हा म्हणा, नसेल तर नका. पण तुम्हाला जर A प्लॅनची गॅरंटीच नसेल तर तुम्ही B प्लॅन ठेवायचं, म्हणजे म्हणून B प्लॅन ठेवता. तुमची A प्लॅनवरती एवढी भावना पाहिजे, एवढी गॅरंटी पाहिजे, नाही मी करतोय ना तर करणारच. जर तुम्हाला गॅरंटीच नसेल तर मग तुम्ही B प्लॅन ठेवता. मी सरळ सांगतो, तुम्ही B प्लॅन ठेवूच नका. तुम्ही A प्लॅनमध्ये स्टेबल व्हा. भले सायकल दुकान टाका, चहाची टपरी टाका, हॉटेल टाका, टपरी काही करा, तुम्ही तिथं स्टेबल व्हा. आणि तिथून तुम्ही अभ्यास करा किंवा व्यवसायाचं स्वप्न बघा. जगातलं म्हणा, राज्यातलं कुठलंही एक उच्च पद भोगण्याची इच्छा व्यक्त करा. नाहीच काय झालं तर शेवटी हे आहे, इथून तुम्हाला कोणी काढू शकत. गाणी या चित्रपटात 4 गाणी आहेत आणि खूप सुंदर गाणी आहेत. म्हणजे तुम्हाला खरं सांगू की हा त्यातलं एक गाणं आत्ताच 5 वाजता पॅनोरमा म्युझिकवरती आलेलं आहे, तुझ्या जवानीचं 7-12 म्हणून गाणं आहे. खूप एंटरटेनमेंट सॉंग आहे. कारण आजकाल आपण पाहतो की चित्रपट म्हणलं की लोकांना, सोशल चित्रपट म्हणलं की ते सोसत नाहीत, सहन नाहीत होत. त्यांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे, कमर्शियली पाहिजे. तर आपला हा विषय जो आहे तो सामाजिक विषय आहे, MPSC UPSC. पण तिथपर्यंत जर लोकांना आणायचं आहे तर काहीतरी कमर्शियली पाहिजे त्याच्यामध्ये. तर टोटल फिल्म कमर्शियली आहे, पण हसत खेळत तुम्ही खूप चांगला मेसेज घेऊन जातात. आणि ज्यांच्या जिद्द आहे, चिकाटी आहे, त्याग आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, ते त्यांच्या लाईफमध्ये मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही. जे MPSC आणि UPSCचे क्लासेस घेतात त्याच्यावरती काही दाखवलं का? कारण ते भरमसाठ फीज आकारतात विद्यार्थ्यांना. त्या गोष्टी 9 जूनला तुम्हाला पाहायला भेटतील. काय होईल त्या गोष्टीवरती थोडं आम्ही बोलायचं थोडं टाळलंय. ते नक्कीच मार्केटला तो एक मोठा मुद्दा आहे की भरपूर फीज घेतात. याचं लोकेशन आम्ही कोपरगावमध्ये संजीवनी इन्स्टिट्यूट आहे, खूप मोठं कॉलेज आहे. आणि आपलं ह्याला